वाढवण बंदरासाठी जो ग्रीनफील्ड महामार्ग होणार आहे, या महामार्गाच्या भरावासाठी खानिवडे गारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या निसर्गरम्य ठिकाणावरून उत्खनन जे आहे ते होणार आहे। या संदर्भात आज आपल्यासोबत आदिवासी एकता परिषदेच्या नीता काटकर आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। त्यांचं या प्रकाराबद्दल नेमकं काय म्हणणं आहे। कालच जनसुनावणीसुद्धा इथे पार पडलेली आहे आणि त्या ठिकाणी स्थानिकांना या जनसुनावणीमध्ये एंट्री देण्यात आली नव्हती। त्याबद्दल यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार ताई, मशालमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, काल गारगाव आणि खानिवडे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जनसुनावणी जी ती पार पडली, त्या दरम्यान स्थानिकांना विरोध करण्यात आला, मध्ये एंट्री देण्यात आली नव्हती। काय नेमकं प्रकरण आहे? काल जनसुनावणीमध्ये आम्ही तिथे पोचलो होतो। बरेचशी लोकंही पोचली होती, पण तिथे काही मुलं जी काही टी शर्ट घालून आलेली आणि काही लोक होते हाफ पॅन्ट घालून आलेली, तर त्यांना तिथे अडवण्यात आलं। तर आम्हालाही हा मुद्दा समजला नाही की त्यांना का अडवले। तिथे कोणी मंत्री तर येणार नव्हता आणि कोणी तिथे निषेध करायला जाणार नव्हता, जो तो आपलं मत मांडायला जाणार होता। तर त्याच्यावरून सुद्धा पोलिसांनी त्यांना अडवलं। त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर आम्हाला समजलं की काय त्या मुलांना अडवलेलं आहे। मग त्या मुलांना सोडलं नाही म्हणून आम्ही कोणीही आतमध्ये गेलो नाही आणि ही जनसुनावणी त्यांनी त्यांच्या पद्धतीने घेतली गेली। तिथे स्थानिक भूमिपुत्र कोणीही नव्हता बसलेला। त्याच्यामध्ये एक निसर्गप्रेमी म्हणून आलेला होता, तो नाशिकवरून आलेला। तर मग हा पालघर जिल्ह्याचा विषय आहे, इथली गारगावचा विषय आहे। तर ह्या लोकांनी नाशिकवरून निसर्गप्रेमी का बोलवला, त्यांचा इथे काय संबंध होता? तर हे काही आम्हाला पटलेलं नाही। दुसरा विषय असा आहे की ही जनसुनावणी घ्यायची होती, तर महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने ही नोटीस 1 महिना अगोदर द्यायला पाहिजे होती। ही नोटीस फक्त 1 आठवड्यावर दिली। त्याच्यामध्ये आज लोकांची शेतीची कामं चालू आहेत। त्यानुसार आमच्या ह्या भागामध्ये अतिवृष्टी निर्माण झाली। त्याच्यामध्ये त्या पावसामध्ये आमचे घरं दारं रस्ते सगळं बुडलेलं होतं आणि लोकांना वेळही नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांनी जबरदस्तीने ही जनसुनावणी घेण्यात आली। बरं, त्याच्या आदल्या दिवशी मी स्वतः 5 ग्रामपंचायतीचं पत्र घेतलं की 5ही ग्रामपंचायतीने पत्र असं दिलं की ही सुनावणी रद्द करू नका, तर पुढे ढकला। तरी या शासनाने ऐकलं नाही आणि ही जनसुनावणी त्यांनी जबरदस्तीने घेतली। तर हे कितपत योग्य आहे? आज आमच्या या पालघरमध्ये सगळे प्रोजेक्ट विनाशकारी आमच्या पालघरमध्ये आहेत आणि जोर जबरदस्तीने पोलिसांच्या माध्यमातून आमच्यावर रेटले जात आहेत। आम्ही इथूनचे पालघरचे शेतकरी आहोत, भूमिपुत्र आहोत, बागायतदार आहोत। आमची जर शेती गेली तर आम्ही कशावर इथे जगणार आहोत? आणि शेती घेताना आता मागच्या वेळेस जे बुलेट ट्रेन आणि सुपरफास्ट हायवे गेला, त्याच्यामध्ये लोकांचं एवढं नुकसान झालं। त्याच्यामध्ये लोक अजूनपर्यंत त्या कलेक्टरच्या पायऱ्या घासत आहेत का? तर अजूनपर्यंत त्यांना मोबदला नाही दिला आणि हा 3रा प्रोजेक्ट आमच्यावर पुन्हा जबरदस्तीने लादण्यात येत आहे। तर सरकार काय सिद्ध करायचं आहे? इथूनचा आदिवासी संपवायचा प्रयत्न घाट घातलेला आहे का, की जाणून बुजून इथून भूमिपुत्रांना मारा? एक तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना गोळ्या घाला आणि आम्हाला मारून टाका आणि नंतर आमची जमीन घ्या, असं आमचं म्हणणं आहे। कारण की इथूनची जमीन, पाणी, रस्ते, जंगल सगळं नष्ट झालं तर आम्ही कसं वाचणार? आमचं म्हणणं एवढंच आहे। आमच्या हा पालघर बहुल आदिवासी जिल्हा आहे। ह्या पेसा ग्रामपंचायती आहेत। आम्ही सांगतो ना, लोकसभा ना विधानसभा सबसे बड़ी ग्रामसभा। आज ह्या ग्रामसभेला जर हे लोक ही सरकार प्रशासन मानत नसेल तर कशाला आम्हाला ह्या आदिवासी लोकांना का तुम्ही एवढा त्रास देण्याचं ठरवलं? इकडच्या भूमिपुत्रांना का एवढा त्रास देतात? आजपर्यंत एवढे प्रोजेक्ट घडले, हे प्रोजेक्ट आमच्या भविष्यासाठी नाही, आमच्या या विनाशासाठी हे प्रोजेक्ट तुम्ही आमच्या पालघरमध्ये आणलेलं आहेत। आणि आम्ही एवढंच सांगतो, हे जंगल आमचं आहे, ही जमीन आमची आहे। आम्ही मरण जाऊ पण ह्या सरकारला, ह्या प्रशासनाला शरण जाणार नाही। आम्हाला हे प्रोजेक्ट नको, आम्हाला आमची फक्त जमीन पाहिजे, आमचं जंगल पाहिजे आणि आमची ही पेसा ग्रामपंचायतीचे जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे चाललं पाहिजे। आम्ही जर ग्रामसभेला विरोध करतो, आम्ही आमच्या ह्या 5ही ग्रामपंचायती जर विरोधाचे ठराव देत असताना सुद्धा हे प्रशासन पोलिसांच्या माध्यमातून जोर जबरदस्ती करून कोणतीही माहिती न देता
आमचे हे जंगल तोडायचं काम. आज गारगावला जंगलतोड झालेली, एवढी मोठी जंगलतोड झाली. आता सुनावणीच्या अगोदर जंगल तोडायला पाहिजेत होतं की सुनावणीच्या नंतर तुम्ही ह्या विषयात हात घातल्या पाहिजेत होता. तर हे जबरदस्तीचं काम आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जर हे थांबलं नाही तर आम्ही खूप मोठं तीव्र आंदोलन करू, एवढंच सांगेल. जोहार, जिंदाबाद.